एवरीवन, वेलकम टू माय चॅनल. दिस इज भारत वावरे. विद्यार्थी मित्र, 24 जून 2026 रोजी नेस्ट म्हणजे काय, नॅशनल एंट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट ह्या परीक्षेचा निकाल लागलेला आहे आणि ॲडमिशन प्रोसेसला सुरुवात झाली आहे. काउन्सिलिंग सुरुवात झाली आहे. तर या काउन्सिलिंग मधला महत्त्वाचा टप्पा असतो EOI हा फॉर्म भरणे. EOI म्हणजे काय? एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट हा फॉर्म भरायचा असतो. हा फॉर्म भरण्यापूर्वी प्रत्येक कॅटेगरीच्या किती जागा शिल्लक आहेत हे विद्यार्थ्यांनी तपासणं गरजेचं आहे. 2026 ते 2031 सीट मॅट्रिक्स नेमकं कसं आहे त्याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याकरता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत. तर आपण सुरुवात करूया. पहा, नायगर या संस्थेमध्ये 101 जागा अनरिझर्व कॅटेगरीसाठी आहेत. EWS यांच्यासाठी एक पण जागा राखीव नाही. त्यानंतर OBC नॉन क्रिमिलेअर यांच्यासाठी 54 जागा राखीव आहेत. त्यानंतर SC कॅटेगरीसाठी 30 जागा राखीव आहेत. त्यानंतर ST कॅटेगरीसाठी 15 जागा राखीव आहेत. त्यानंतर दिव्यांगांसाठी 5% जागा प्रत्येक कॅटेगरी मध्ये राखीव ठेवलेल्या आहेत. अशी टोटल जागांची संख्या 200 इतकी आहे. याच्यामध्ये 2 जागा ह्या जम्मू काश्मीर आणि लडाख येथील विद्यार्थ्यांसाठी असतात. अशी टोटल जागांची संख्या आहे नायजरमध्ये 202. इथपर्यंत समजलं? ओके. आता आपण युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई, डिपार्टमेंट ऑफ एक्सिलेन्स, डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी, सेंट्रल एक्सिलेन्स इन बेसिक सायन्स या संस्थेमध्ये किती जागा शिल्लक आहेत, कुठल्या कुठल्या कॅटेगरीसाठी आहे ते पण बघणार आहोत. तर पहा, त्या संस्थेमध्ये 23 जागा हा अनरिझर्व कॅटेगरीसाठी आहेत. EWS यांच्यासाठी 6 जागा राखीव आहेत. OBC साठी 15 जागा राखीव आहेत. SC साठी 9 जागा राखीव आहेत. ST साठी 4 जागा राखीव आहेत आणि दिव्यांगांसाठी 5% जागा राखीव आहेत प्रत्येक कॅटेगरीमध्ये. अशी टोटल संख्या 57 आहे. यामध्ये 2 जागा जम्मू काश्मीर आणि लडाख येथील विद्यार्थ्यांसाठी आहे. अशी टोटल जागेची संख्या आहे 59. विद्यार्थी मित्र, टोटल जागा जर पाहिल्या तर जागेची संख्या होते 261 जागा नायझर आणि युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई, डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी या संस्थेमध्ये एवढ्या जागा 261 जागा शिल्लक आहेत. म्हणून विद्यार्थ्यांनी त्यांचा EOI हा फॉर्म काळजीपूर्वक भरावा. चुका करू नये. फॉर्म जर चुकला तर ॲडमिशन प्रोसेसमधून डायरेक्ट बाहेर फेकले जाते. आणि जे माणसाचं जे स्वप्न असते विद्यार्थ्यांचं की नाही, मला सायंटिस्ट बनायचं होतं, थोडीशी चूक झाली आणि ते स्वप्न दुभंगलं, असं होऊ नये. म्हणून EOI हा फॉर्म काळजीपूर्वक भरा. अशाच प्रकारच्या नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.